नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी पूर्ण बघा म्हणजे लक्षात येईल की कशी बनवल्यात ती। वाडगं घेतलेलं आहे आणि सपाट वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। एकदम बारीक बेसन पीठ आहे हे बघा, असं एकदम बारीक आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकायचे। तर अशा पद्धतीत बघा हे बेसन पीठ आहे, थोडंसं मोठं आहे। पहिलं वाला जे घेतलं होतं ना ते बारीक घेतलं होतं आणि हे जे घेतलेलं आहे ना असं मोठं आहे बघा, अशा पद्धतीमध्ये। आता हे दोन्ही पण बेसन पीठ जे दळलेले आहेत ना ते आपल्या घरगुती चक्कीवर दळलेले आहेत, तुम्ही कुठले पण तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, त्यामध्ये टाकायचे आपल्याला हिंग पावडर, त्याच्यामध्ये टाकायचे बघा धणे असे चांगले दरदरे कुटून घेतलेले, जास्त आपल्याला बारीक असे टाकायचे नाहीत। ओवा घेतलेला आहे तो पण असं जरा चोळून टाकायचा। थोडंसं आपल्याला जिरं टाकायचे आहे, धणे कुटून टाकायचे मोठे मोठे आणि जिरं पण आपल्याला असं चांगलं चोळून टाकायचं आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला बघा, अशा पद्धतीत कापून घेतलेला। ह्याला असंच कापून घ्यायचं, उभा वगैरे का आपल्याला ह्याला कांदा नको आहे। ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। 4 पाकळ्या लसणाचे ते अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। मिरची पावडर घेतलेली, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ह्याच्यात एक मिरची फक्त टाकली होती। ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं काय करणार आहे माहिती आहे का, चांगलं पहिलं मिक्स करून घेणार आहे। पाण्याचा वापर लगेच करणार नाही आहे, नुसतं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ज्या वाटीत मी पीठ घेतलं होतं ना त्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता ह्याला एकदम थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया। 1 वाटी बघा मी पाणी पूर्ण टाकून घेतलं होतं त्यात, तरी पण अजून आपल्याला थोडं पाणी लागणार आहे। त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं होतं। एकूण आपल्याला ह्याला 1.5 वाटी पाणी लागतं बेसन पीठ आणि तेवढ्याला। तर हे चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करताना काय करणार आहे, हे अशा पद्धतीत पीठ झालेलं आहे बघा। ह्याला आता 2 मिनटं मी चांगलं असं मिक्स करणार आहे। 2 मिनटं बघा मी एकसारखं असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल ना तर गरम तेल तुम्ही 1 चमचा ह्याच्यामध्ये टाकू शकता। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एकदम 1 चिमूटभर असा खायचा सोडा। हे बघा मिक्स करून घेऊया आणि आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला, गॅस आहे मीडियम। भजी बनवताना कधी पण गॅस मीडियमच ठेवायचा। अशा पद्धतीत पकडायचे, हे बघा हे असे सोडून घ्यायचे। मी सोडून घेते त्यातले, जेवढे आपल्या कढईत बसतील का नाही तेवढे सोडायचे बघा। असे खाली राहतात आणि लगेच वर येतात असे। आपण बाकीचे सोडस तर बघा आता एक असं वर यायला लागलं। एकदम पण असं उकळतं तेल वगैरे कधी करायचं नाही। आता ही मी पहिली एवढीच करून घेते फ्राय आणि मग बाकीची ही झाल्यानंतर आपण दुसरी करूया। हलवून घेऊया, हे बघा असे टमटमीत बघा मस्त असे फुगले जातात। जरी सोडा नसेल वापरायचा ना तुम्हाला तर तुम्ही मग नुसतं फेटायचं चांगलं आणि 1 चमचा 1.5 चमचा तेल गरम जरी टाकलं तरी चालेल। आता ह्यांना काय करणार माहिती आहे का, 1 मिनिटभर फक्त आता आपण पलटी केल्यात ना आपण ठेवून घेऊया आणि काढून पण घेऊया। कारण की ना पूर्ण रेसिपी बघा ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे, कारण की भजीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केल्यात, पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा जरूर करून बघा। आता काढून घेऊया, 1च मिनिट पलटी करून ठेवले होते। हे आपले अजून भाजलेले नाही आहेत, जसे आपण म्हणतो ना गोल्डन कलरवर असे नाहीत, लाल करा असे अजून झालेले नाही आहेत। तर हे पहिले मी सगळे काढून घेते। काढून घेतलेले आहेत बघा सगळे। आता हे काय करायचं माहिती आहे का, असं एखाद्या ताटावर नाही तर प्लेटवर कुठं पण तुम्ही घेतलं तर चालेल, असं ठेवायचं। गार होऊन द्यायचे नाही, ते गरमच आहेत ते। अशा पद्धतीत आपल्याला हे दाबून घ्यायचे, चपटे करायचे एकदम बघा असे। तर आता हे मी सगळे असे चपटे करून घेते अशा पद्धतीमध्ये। आवाज कसा येतोय बघा करकणून, तरी अजून आपले हे भाजलेले नाहीत। हे बघा असं करून घेतल्यात बघा। तेल आपलं गरमच आहे, गॅस आहे मीडियम। आता हे आपल्याला परत सोडून घ्यायचे आहेत असे। आता हे एवढेच बसत होते कढई म्हणून तेवढेच मी करून घेतलेले आहेत। थोडेसे जास्त कमी जरी टाकले तर चालतील, पण एका वेळी येतात ना असे, त्यासाठी मग असे चांगले फ्राय झाले पाहिजेत। आणि ह्यांना एकदम आपल्याला कडक फ्राय करायचे बरं का। हलवून घेऊया। आता फास्ट जरी केला तरी तुम्ही चालवू शकते बरं का, कारण आपल्याला ह्याला कडक फ्राय करायचे आहेत। ह्याला चपटी भजी म्हणतात बरं का। तुम्ही असे कधी केले होते का आणि असे खाल्ले बी होते का तर जरूर सांगा तुम्ही, कारण रोडवर वगैरे जी भजी भेटतात ना त्या अशा पद्धतीत पण केले जातात। ही भजी मी कोल्हापूरला खाल्ली होती, तर अशा पद्धतीत केले जातात। ह्याच्यामध्ये ना कोणी कोणी उभा बी कांदा कापून टाकतात आणि असा बी टाकतात। नुसती हिरवी मिरची बी टाकली जाते, लाल मिरची बी टाकली जाते, ह्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकली जाते। कोण कोण ह्याच्यामध्ये कसं आपलं पालेभाजी म्हणजे पालक पण टाकू शकतो ह्याच्यामध्ये आपण। एकदम कडक आपण ही फ्राय करून घेऊया, मीडियम गॅस आहे। मस्त असे बघा कडक झालेत एकदम कुरकुरीत। आणि हा मोठा बर्नेलचा गॅस आहे बरं का, त्यासाठी मी तुम्हाला हमेशा सांगते
बारीक करा, मोठा करा, मीडियम करा. कारण काय आहे माहिती आहे का, फास्ट गॅसवर जर असं सांगितलं तर मग कुणाकुणाची जळून जातील. कढई पातळ असलं तरी पण तसं होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांना मधोमध मी कट करून घेतलेल्या आहेत. त्या पण मी ह्याच्यामध्ये थोड्याशा तळून घेते. काढून घेऊया आपण आता. हे मस्त असे फ्राय झालेले आहेत. नुसती जर आपण लाल मिरची पावडर जर जास्त टाकली असते ना, तर मग एकदम लाल भडक झाले असते, एकदम कडक आणि बिलकुल तेलकट होत नाहीत. आता हे आपण असे चपटी केल्यामुळे बघा, हे तेलकट होतात का, तर बिलकुल नाही. असेचे असे राहतात. फक्त त्याच्यामध्ये पिठं, 2 पिठं घ्यायची, एक जाड थोडंसं, एक बारीक थोडंसं. मी चण्याच्या डाळीची पण अशी दाखवल्यात बरं का, डाळ भिजत घालून रेसिपी पहिली. मस्त बघा झाले आहेत, एकदम गरम आहेत. अशा पद्धतीनं आता मी राहिलेले करून घेते. त्यात पण बघा तुम्हाला दाखवते, आत एकदम कडक, थंड झाली तर एकदम कडक होणार. बाकीचे राहिलेले अशा पद्धतीनं करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.